ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। मागील पाठामध्ये आपण अतिशय महत्वाचा विषय पाहिला होता, लिंग कसं ओळखायचं. कारण की पहिल्या पाठामध्ये पुल्लिंग शब्द आला होता, दुसऱ्या पाठामध्ये नपुंसक लिंग शब्द आलेला आहे. कसं म्हणायचंय? नपुंसक, नपुंसक लिंग. मग ज्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल त्या शब्दांना, आणि कुठे प्रथमा विभक्तीमध्ये ज्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असेल त्यांना आपण पुल्लिंग म्हणतो. प्रथमा विभक्तीमध्ये ज्या शब्दाच्या शेवटी म, अर्धा म किंवा मराठी भाषेत पाय मोडलेला म असेल त्याला नपुंसकलिंग असं म्हणतो. आणि ज्या शब्दाच्या शेवटी आ किंवा ई आहे, जसं गौरी, सुरुवातीला थोडा त्रास देतोच मला हा. गौरी हा शब्द आहे, याच्या शेवटी काय आहे? ई आहे, गौरी. आणि जसं लता, सीता, गीता, राधा, गोपिका, कौसल्या, ही जी नाव आहे त्यांच्या शेवटी काय आहे? आ आहे. म्हणून ते काय स्त्रीलिंग शब्द आहे. मग हा काय एक ठळक नियम आहे का? नाही. असे काही शब्द आहेत, फॉर एक्झाम्पल मतीही, जो की स्त्रीलिंग शब्द आहे पण विसर्ग आहे, पण सुरुवात करतोय म्हणून आपलं हे चालून जाते. बघा, मग आपण पाहिलं नपुंसक लिंग शब्द कसा चालवायचा, आणि काही शब्द आपण डोक्यात ठेवले. जसं आपण सुरुवात केली ती पत्रम, पुस्तकम, सत्यम, गृहम, राज्यम, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मग आपल्याला एकदा का वनम वने वनानी चालवता आला की आपल्याला कुठलाही नपुंसक लिंग शब्द चालवता येणार आहे. हे आपण पाहिलं. महत्वाचं हे होतं की लिंग कसं ओळखायचं. मग हे एक छोटासा नियम आहे, पण खरं लिंग आपल्याला अमरकोश नावाचा ग्रंथ सांगतो. अमरकोश नावाचा ग्रंथ आपल्याला सांगतो. ते पंजाब मधील एक खूप विद्वान व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं अमर. त्यांच्या नावावरून अमरकोश असं पडलं. मग आपण काही क्रियापद पाहिले, वद, पच, पत, नम, रक्ष. पण हे मात्र आपण चालवले होते मध्यम पुरुषामध्ये. म्हणजे जेव्हा मी स्वतःविषयी सांगतोय त्यावेळी उत्तम पुरुष आपण म्हणतो, जे पुढच्या पाठामध्ये येणार आहे. जेव्हा आपण समोरच्याशी बोलतोय त्यावेळी तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व हे आपण वापरणार आहे. म्हणून आपण काय म्हटलं? त्वम, युवाम आणि युयम हे मध्यम पुरुषासाठी वापरतात. आणि मी बोलतोय तुमच्या सोबत पण तिसऱ्या व्यक्तीबद्दल, तिसऱ्या ठिकाणाबद्दल, मुंबईबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, त्यावेळी त्या व्यक्तीला आपण काय बोलणार आहे? प्रथम पुरुष, म्हणजे कुठलंही नाव. तर सध्या इथं लक्ष द्या, त्वम, युवाम, युयम, त्या युयम मधला यू दीर्घ असतो, हे आपण पाहिलं. ठीक आहे. आणि आपण काही क्रियापद मध्यम पुरुषामध्ये चालवली. ठीक आहे. आज आपण अतिशय महत्वाचा विषय बघणार आहे, जो यांनी थोडासाच या पाठामध्ये त्याचं काय प्रस्तावना केलेली आहे, किंवा थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं नाव आहे कारक. अतिशय महत्वाचा आणि इम्पॉर्टंट विषय, सगळ्यांनी लक्ष द्या. कारक. मग याची आपण एक छोटीशी व्याख्या करूया आणि ती व्याख्या समजून घेऊया. बघा, सगळ्यात पहिला व्याख्या करतात
क्रिया थोडस अवघड आहे. नाही समजलं तरी काही चिंता नाही, पण तुम्हाला समजेलच. क्रियान क्रियान्वयी म्हणजे जिचा क्रियेशी अन्वय असतो किंवा ज्याचा क्रियेशी संबंध असतो त्याला काय म्हणतात? कारक असं म्हणतात. क्रियान्वयी कारकम ही एक व्याख्या आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणजे काय मराठीमध्ये सांगायचं म्हणजे जिचा क्रियेशी संबंध असतो त्याला कारक म्हणतात. मग हेच आपण आता मराठीमध्ये लिहून घेऊया बघा, आणि समजून सुद्धा घेऊया. क्रियेशी संबंध, क्रियेशी ज्याचा संबंध असतो त्याला कारक म्हणतात. थोडस आज यांनी जास्त सांगितलेलं नाहीये, पण आपल्याला विभक्त्या कळाव्या म्हणून मी थोडस जास्त इंट्रोडक्शन देतोय. क्रियेशी ज्याचा संबंध असतो त्याला म्हणतात, त्याला कारक असं म्हणतात, त्याला कारक असे म्हणतात. तुम्ही माझ्यासोबत लिहून घ्या, कारण की मी हे आधी टाईप करून ठेवू शकतो, पण तुम्हाला हे कळावं तुमच्या सोबत सोबत आपण टाईप करावं म्हणून मी आता टाईप करतो. बघा, उदाहरणार्थ आता मी एक मराठीत सगळी उदाहरणं देतो, नंतर संस्कृतमध्ये पुढे गेल्यानंतर येणारच आहेत. आपलं कायम उदाहरणामध्ये असतं राम, आज आपण कृष्ण घेऊया. कृष्ण अ, खातो. मग याच्यामध्ये क्रिया कुठली सांगा? सोपं आहे. खातो. खातो खातो. म्हणजे खातो या क्रियेचा संबंध कोणाशी आहे? कृष्णाशी आहे. कृष्ण. म्हणून कृष्ण काय झाला? कारक. आपल्याला पहिला फक्त कारकाची व्याख्या समजून घ्यायची आणि नंतर कुठले कारक आहेत त्याचा विचार करायचा. ही एक व्याख्या आहे. बघा, कृष्ण आंबा खातो. मग आंब्याचा संबंध खाण्याशी आहे का? आहे. आहे, कारण की आंबा नसेल तर खाण्याची क्रिया होणार नाही, म्हणून आंबा सुद्धा काय झालं? कारक झालं. एक. मग या कृष्णाला कुठलं कारक म्हणतात, आंब्याला कुठलं कारक म्हणतात हे आपण शिकणार आहोत. आधी आपल्याला माहिती सुद्धा आहे, हा क्रियेचा स्वतंत्र कर्ता आहे म्हणून त्याला कर्ता कारक म्हणतात आणि याला कर्मकारक असं म्हणतात. थोडक्यात आपल्याला त्यात काय आता जायचं नाही. मग कारकाची व्याख्या काय? क्रियान्वयी कारक म्हणजे ज्याचा क्रियेशी संबंध असतो त्याला काय म्हणतात? कारक असं म्हणतात. एक व्याख्या. दुसरी व्याख्या अ, दुसरी व्याख्या क्रियाजनकत्वम कारकम. क्रियाजनक क्रियाजनकम कारकम. एकदम चेक करतो चुक नको व्हायला. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी, हा क्रियाजनकम कारकम, एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सहाय्य असतात, ज्या ज्या गोष्टी मदत करतात त्यांना कारक म्हणतात. बघा मराठीमध्ये लिहितो, क्रिया पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या मदत करणाऱ्या अ, मदत करणाऱ्या वस्तूंना, मदत करणाऱ्यांना कारक असं म्हणतात. MA BA सगळीकडे हे विषय आहेत कारकाचे. ज्याला कारक चांगलं समजलेलं आहे तो ग्रामर चांगल्या प्रकारे शिकू शकतो. बघा, क्रिया पूर्ण करण्यास मदत करणाऱ्यांना काय कारक असं म्हणतात. बघा आता आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. केशव. बघा सोपं उदाहरण आहे. केशव गावाला जातो. आपण इथे लिहूया बसने. कशाने जातो तो? बसने जातो. बघा, आता याच्यामध्ये क्रिया कुठली आहे? जाण्याची. जातो. जाण्याची ही क्रिया आहे. मग जाण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी जाणारा माणूस पाहिजे.
ज्या ठिकाणी तो जाणार आहे ते गाव पाहिजे आणि गावाला जाणारी बस सुद्धा पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी असतील तर जाण्याची क्रिया पूर्ण होईल. म्हणजे काय? क्रिया पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांना काय म्हणतात? कारक असं कार. म्हणतात. ठीक आहे, दोन व्याख्या तुम्हाला सांगितल्या. पहिली, ज्याचा क्रियेशी संबंध असतो ती, किंवा ही दुसरी व्याख्या, क्रिया पूर्ण करण्यास जे मदत करतात त्यांना कारक असं म्हणतात. आता मी असं एक थोडस ऍड करतो बघा. नको जास्त होईल, ठीक आहे. मग आता कारक किती आहेत आणि त्यांची नावं काय ते आपण पाहू. ठीक आहे, बघा इथपर्यंत समजलेलं आहे. आता मी एक टेबल बनवतो तुमच्यासाठी. मी मुद्दामून आधी टाईप करून ठेवत नाहीये, जेणेकरून तुम्ही पण माझ्यासोबत लिहा. बघा, येस. तर आता आपण करूया सुरुवात कारकाला. तर सगळ्यात पहिला जो कारक आहे त्याला म्हणतात कर्ता कारक, म्हणजे क्रिया करणारा. दुसरं, याच्या पण त्यांनी व्याकरणामध्ये खोल खोल व्याख्या दिलेल्या आहे. आपण सध्या फक्त क्रिया करणारा एवढंच लक्षात घेऊया. दुसरं आहे कर्म. त्याची व्याख्या मी आपल्याला सांगितलेली आहे. आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान याला कर्म असं म्हणतात. तिसरं कारक आहे, याचा मराठीमध्ये पण अर्थ आपण, किंवा मराठीमध्ये अर्थ आपण समजून घेऊ. तिसरं आहे करण. याला कर्ण म्हणायचं नाही. कर्ण म्हणजे कान होतो. करण असं व्यवस्थित म्हणायचं. पुढे आहे संप्रदान. नंतर आहे अपादान. मी एकाच उदाहरणामध्ये तुम्हाला हे सगळे कारक व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात पण येईल की यांनाच कारक का म्हटलेलं आहे. लक्ष द्या. संबंध. अ, हा, संबंध याला मी लाल अक्षरामध्ये करतो कारण की त्याला काही कारण आहे. आणि पुढचं आहे अधिकरण. हे टोटल 7 आहेत. पण यातलं संबंध हे कारक नाही, हे तुम्हीच मला थोड्या वेळाने सांगाल, जर तुम्हाला व्याख्या कळाली असेल तर. एकदा मी वाचतो. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण. ठीक आहे, पुन्हा एकदा खालून वरती वाचतो. अधिकरण, संबंध, अपादान, संप्रदान, करण, कर्म, कर्ता. ठीक आहे, आता एक उदाहरण सांगतो ज्याच्यामध्ये हे सगळे कारक आहेत आणि संबंध कारक का नाही हे तुम्ही मला सांगणार आहात. बघा, एक वाक्य मी लिहितो. अ कर्णाचं उदाहरण घेऊया. कर्ण हा दानशूर होता. कर्ण ददाती, किंवा सोपं घेऊया, यच्छती. हो सर, तेच सोपं होतं. स्लॅश करतो, ददाती. कन्फ्युजन नको म्हणून यच्छती. कर्ण देतो. आता या ठिकाणी कर्ण काय आहे? बोला बोला बोला. करता. देणारा, करता. क्रिया करणारा हा कारक आहे. अच्छा, तुम्हाला हे मराठीत सांगूया. कर्ण देतो, कारण की तुम्हाला सगळ्या विभक्त्या माहिती नाहीयेत. ठीक आहे, कर्ण देतो. मग कर्ण काय झाला? करता झाला. का? देणारा तो आहे. बघा, कर्ण धन देतो. धन, कारण की आवडती वस्तू आहे, सगळ्यांच्याच आवडते, शक्यतो कोण देत नाही. ठीक आहे, असे आमचे गुरुजी, एक आठवले म्हणून सांगतो कथा गंमत म्हणून. आमचे गुरुजी म्हणायचे, एक माणूस होता, त्याला कधी द्यायची सवयच नव्हती. मग काय झालं, एकदा तो असं पावसाळ्यामध्ये मोठ्या खड्ड्यात पडतो. आणि खड्ड्यात पडल्यानंतर लोक त्याला येऊन म्हणत असतात, अरे हात दे तुला वर काढ, अरे हात दे तुला वर काढ. मला दे शब्द ऐकला की कधी माहितीच नसतं काय. मग भरपूर लोक म्हटले, अरे तुला आम्ही हात दे म्हणतोय, हात दे म्हणतोय, तू हात देत नाहीस.
एका माणसाच्या लक्षात आलं की ह्याला कधी द्यायचं माहितीच नाही. मग तो माणूस म्हटला, हा माझा हात घे. हा, मग जसं त्याने घे म्हटलं, तसं त्याने हात पकडला आणि वरती आला. आमच्या गुरुजींच्या गोष्टी त्या असंच मधी मधी ग्रामर सांगता सांगता तर मजा म्हणून सांगायचे. तर कर्ण देतो, दानशुरामध्ये कर्णाचं नाव आहे. धन देतो. मग या ठिकाणी आवडती वस्तू व्यक्ती असल्यामुळे काय, कर धन काय झालं, कर्म. ठीक आहे. कर्म. हा बघा, आता कर्ण हाताने धन देतो. कर्ण काय करतो, हाताने धन घेतो आणि देतो. मग या ठिकाणी हात हे काय झालं, एक साधन झालं पैसे देण्याचं. हात नसते तर पैसे कसे काय दिले असते. म्हणून हात हे काय झालं, करण, इन्स्ट्रुमेंट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. एखादी गोष्ट, जसं मी डोळ्यांनी पाहतो, पाहण्याची क्रिया होण्यासाठी काय साधन आहे माझ्याकडे, डोळे. डोळे. डोळे काय झाले, करण. पायांनी चालतो, पाय काय झाले, करण. कर्म. हाताने लिहितो, हात काय झालं, करण. कानांनी ऐकतो, कान काय झाले, करण. कर्म. ठीक आहे. बॉलने खेळतो, बॉल काय झालं, खेळण्याचं साधन. मग ज्या ज्या वेळी करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट एखादं साधन असेल, त्यावेळी आपण कुठली विभक्ती वापरणार आहे, किंवा ते कुठलं कारक आहे, करण. इथपर्यंत क्लिअर आहे. कर्ण देणार आहे, पैसे देणार आहे आणि हाताने देणार आहे. बघा पुढे, कर्ण, लक्ष द्या, कर्ण हाताने ब्राह्मणाला, ब्राह्मणाला दान दिलं पाहिजे. मग ब्राह्मण कोण, तर जातीने एक अर्थ आहे, पण भगवान कृष्णांच्या मते 18व्या अध्यायामध्ये जो 9 कर्म करतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. शमो दमस तपस शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभाव. 18व्या अध्यायातील 42 का 43 नंबरचा श्लोक आहे. ठीक आहे, एक व्याख्या आलं मनात म्हणून सांगितलं. तर कर्ण हाताने ब्राह्मणाला धन देतो. मग देण्याची क्रिया होते, लक्षात घ्या, देण्याची क्रिया होते म्हणून त्याला नाव आलं पाच. संप्रदान. संप्रदान, हाताने देतो म्हणून कर्ण. संप्रदान देण्याची क्रिया, याच्यावरून शब्द काय आला, संप्रदाय. काही लोक संप्रदाय म्हणतात, पण संप्रदाय, चांगल्या प्रकारे देण्याची पद्धत जिथे आहे त्याला संप्रदाय किंवा संप्रदाय असं म्हणतात. मग पहिलं लक्षात आलं, कर्ता, सेकंड कर्म, तिसरं करण आणि संप्रदान. बघा, आता कर्ण हाताने ब्राह्मणाला धन देतो, पण धन काय असं पडलेलं आहे का, नाही. मग आपण काय म्हणूया, तिजोरी म्हणूया, कारण की राजा होता म्हणून तिजोरी. सो तिजोरीतून किंवा कपाटातून, कपाट खूपच हे वाटेल, ठीक आहे, किंवा वित्तकोशातून, तिजोरीतून धन देतो. म्हणजे पैसे तिजोरीत ठेवलेले आहेत. ठीक आहे. मग काय झालं, पैसे तिजोरीमध्ये होते, त्या तिजोरीपासून पैसे वेगळे झाले. आधी तिजोरीमध्ये होते ते वेगळे झाले. या वेगळ्या होण्याच्या क्रियेला अपादान असं म्हणतात, वेगळं होणं. म्हणून अपादान हे एक झालं कारक. मग ज्या ज्या ठिकाणी दोन गोष्टी वेगळ्या होतील, जसं झाडावरून फळ पडतं, मग झाडापासून फळ काय झालं, वेगळं झालं. मी घरातून मंदिरात जातो, घरातून मी वेगळा झालो आणि मंदिरात गेलो. मग ज्या ज्या ठिकाणी सेपरेशन, हे वेगळं होणं आहे, त्या त्या ठिकाणी कुठलं कारक आहे, अपादान. किती गोड आहे बघा. म्हणजे संस्कृतमध्ये प्रत्येक गोष्ट, क्रिया याचा विचार करून या विभक्त्यांना काय डिझाईन केलेलं आहे. मग पुढे, मग आता इथपर्यंत सोपं झालं. हा,
कर्ण करता, धन कर्म, हाताने इन्स्ट्रुमेंट, ब्राह्मणाला दान देण्याची क्रिया होते घेणारा असल्यामुळे चतुर्थी, आणि वेगळी होण्याची क्रिया होते म्हणून अ, अपादान. ओके. आता अ, कुठे देतो, तर राजवाड्यामध्ये. हे सगळं मराठीतून चाललंय, हे सगळं संस्कृत मधून होत असतं. राजवाड्यामध्ये. बघा आता, कर्ण हाताने ब्राह्मणाला तिजोरीतून धन राजवाड्यामध्ये देतो. मग राजवाडा काय झालं? या सगळ्या क्रिया होण्यासाठी जो एक सपोर्ट किंवा जे एक आधार लागत होता, तो आधार राजवाडा असल्यामुळे जिथे जिथे आधार असेल त्याला अधिकरण कारक नाव मिळालं. पुन्हा बोलतो, हा राजवाडा काय आहे? सगळी क्रिया होण्याचा आधार आहे. कर्ण कुठे चालतोय? राजवाड्यामध्ये. तिजोरी कुठे आहे? राजवाड्यामध्ये. सगळ्याला आधार राजवाडा आहे म्हणून त्याला म्हटलं अधिकरण. ठीक आहे. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण हे सहा मुख्य कारक आहेत. ठीक आहे. बघा आता, संबंध का कारक नाही ते मी तुम्हाला सांगतो. कोणाला आठवतंय का कर्णाला कुठलं राज्य दिलं होतं? दुर्योधनाने लगेच कर्णाला राज्य दिलं होतं. ठीक आहे. राधेचा पुत्र. अ, राधेय म्हणू का? थोडस अवघड आहे पण बघा. जसं कौंतेय म्हणजे कुंतीचा पुत्र. ही राधा म्हणजे ती राधा नाही, कृष्णाची. राधेय म्हणजे राधेचा कर्ण हाताने ब्राह्मणाला तिजोरीतून धन राजवाड्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये राधा आणि कर्ण यांचा काय आहे? संबंध. लक्ष द्या. राधा आणि कर्ण यांचा काय आहे? संबंध. म्हणून त्याला नाव काय प्राप्त झालं? त्या विभक्तीला किंवा त्या कारकाला संबंध. पण पण आपण म्हणतोय संबंध हे कारक नाही का? आता तुम्हाला बोलायचं. हा, बोला बोला. राधे कळलं ना? हा, राधे म्हणजे राधेचा मुलगा. मग राधेचा मुलगा कोण आहे? कर्ण. त्या दोघांचा काय संबंध आहे? ते मुलगा आहे. किंवा गंगेचं पाणी. गंगा आणि पाण्याचं काय आहे? काय आहे? संबंध आहे. राजाचा मुलगा. राजा आणि मुलाचा काय संबंध आहे? मग संबंध हे कारक का नाही? कोणाला सांगता येईल का? सोपं आहे हो. हम्म. हा. ते नसतं तरी चाललं असतं ना सर. हा. म्हणजे राधा तिथे आहे किंवा नाहीये, तरी पण कर्ण काय करणार आहे? हाताने ब्राह्मणाला दान देणारच आहे. म्हणजे या राधेचा दान देणाऱ्या क्रियापदाशी संबंध नाही. आपण वर काय म्हटलं होतं? ज्या क्रियेशी ज्याचा संबंध असतो. पण या ठिकाणी राधेचा पैसे देण्याशी काही संबंध नाही म्हणून ते कारक नाही. षष्ठी विभक्ती कारक नाही. इतकं मला सांगायचं होतं. मग बघा, पुन्हा एकदा आता इथे येऊया आपण. कर्ता जो क्रिया करणारा आहे तो स्वतंत्र आहे. कर्म ज्या ठिकाणी आता मी ते मराठीत लिहू. चला, आपण म्हणूया क्रिया करणारा. ठीक आहे. कर्म आवडती वस्तू, व्यक्ती किंवा स्थान. कर्ण म्हणजे काय? यांचं साधन. याच्या वेगवेगळ्या व्याख्या त्याने दिलेल्या आहेत. संप्रदान देण्याची क्रिया ज्या ज्या ठिकाणी असेल
देण्याची क्रिया. अपादान वेगळं होणं, हे मी सगळं माझ्या मनाने आता क्रिएट केलं बरं का, आधी काय ठरवलं नव्हतं. वेगळं होण्याची जी क्रिया आहे त्याला संबंध, म्हणजे संबंध, दुसरं त्याला काही शब्द नाही. आणि अधिकरण म्हणजे आधार. ही त्याचे आपण मराठीत अर्थ सांगितले. असं काय तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाहीये त्याचे मराठीमध्ये अर्थ. ठीक आहे. आधार, अशा प्रकारे हे अ, कारक आहेत. त्याच्यामध्ये षष्ठी कारक का नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता त्या कारकां इथपर्यंत क्लिअर आहे. अडचण असेल विचारा. थोडासा गंभीर विषय आहे, पण एकदा कळला की मग सांगायला पण मजा येते आणि कळून घ्यायला पण मजा येते, म्हणून तुम्हाला सांगतो. बोलू शकता. अडचण असेल तर. याला काय म्हणायचं आपण? आधार. समजा हा मोबाईल माझ्या हातावरती आहे. माझा हात काय झाला? अधिकरण. किती सोपं आहे. माझ्या डोक्यावरती केस आहेत. डोकं काय झालं केसांसाठी? आधार. म्हणून त्याला आपण अधिकरण असं म्हणतो. ठीक आहे. हा. चला मग आता याला आपल्या संस्कृतने काय केलं? अशा प्रकारचे अर्थ व्यक्त होण्यासाठी संस्कृतने त्यांना विभक्ती म्हणून योजलं. म्हणजे कर्ताकारक असेल त्याला कुठली विभक्ती करायची? प्रथमा विभक्ती असं म्हटले ते. बर, कर्मकारक असेल त्याच्यासाठी कोणाची योजना करायची? द्वितीया विभक्ती. ठीक आहे. आता विभक्ती मी लिहित नाही, वेळ जातोय म्हणून. जर कर्णकारक मला जर सांगायचं असेल, एखादं कर्ण सांगायचं असेल, तर मी कुठली विभक्ती करणार? तृतीया. जर मला देण्याची क्रिया करायची असेल त्यासाठी मी कुठली विभक्ती योजणार? चतुर्थी. जर मला दोन गोष्टी वेगळ्या होणार असतील त्यांच्यासाठी मी कुठली विभक्ती योजणार? पंचमी. आणि जर संबंध सांगायचा असेल तर मी विभक्ती योजणार षष्ठी. बघा, दीर्घ ऱ्हस्व बघायचंय आता. तुम्ही आता आज 5व्या दिवशी संस्कृत शिकत आहात. अधिकरण सप्तमी. या त्यांनी काय केल्या? विभक्त्या योजल्या. म्हणजे ही कारक आहेत. अशा अशा गोष्टी आपल्याला रोजच्या बोलण्यामध्ये, एखादं वाक्य सांगण्यामध्ये, व्यवहार होण्यामध्ये लागतात. म्हणून त्यांनी कारक शोधले. कारक कसे एक्सप्रेस करायचे किंवा कारक कसे शब्दामध्ये मांडायचे त्याच्यासाठी त्यांनी काय केलं? विभक्त्या योजल्या. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. थोडं पाठ करायला लागेल किंवा त्यातल्या चतुर्थी आपल्याला माहितीच असते, नागपंचमी आपल्याला माहिती. मग हे 5व्या दिवशी येतात आपल्या कॅलेंडर नुसार, म्हणून इथपर्यंत कळालं. ठीक आहे. मग आता ह्याच्यातला अजून थोडासा अवघड भाग आहे, थोडासा सांगतो, जास्त नाही. एवढं कळालं, खूप छान. बघा, ज्यावेळी कुठलाही प्रत्यय मराठी शब्दाला लागत नाही, थोडस लक्ष द्या. पाहिजे तर ताठ बसा. हा, कायम ताठ बसा. बघा, कुठलाही प्रत्यय ज्याला लागत नाही किंवा कधी कधी ने लागतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. रामाने बाण मारला, मग काय लागलं राम शब्दाला? रामाने. रामाने बाण मारला, मग कोण करताय? ने लागला म्हणून राम हा काय झाला? कर्ता झाला. ही पद्धत एक आपल्या शाळेमध्ये शिकवलेलं आहे. एक एकच सांगणार आहे. ला म्हणजे गाव शब्द आहे. गाव शब्दाला ला लागल्यानंतर काय होतं? गावाला. मग राम गावाला जातो, ला लागलं म्हणून कुठली विभक्ती करायची? द्वितीया. थोडीशी जंप घेतोय आपण. काहीच नाहीये, राम अन्न खातो, राम शब्दाला काहीच नाही लागले म्हणजे कुठली विभक्ती असली पाहिजे? ती प्रथमा विभक्ती. तो कोण असला पाहिजे? कर्ता. बघा, कडून किंवा द्वारे. आता याच्यामध्ये खूप आहे बरं का, खूप आहे. मराठी व्याकरण सुद्धा ग्रेट आहे. बघा, जर कुठे द्वारे असेल, कुठे कडून असेल, कुठे नी असेल, तो डोळ्यांनी पाहतो, पायांनी चालतो. हे नी लागलं म्हणजे कुठली विभक्ती आहे? तृतीया. म्हणजे ते काय आहे? करण. ही एक पद्धत आहे.
बघा, साठी. सीता रामासाठी पाणी आणते किंवा रामासाठी पाणी देते असं मराठीत बोलत नाही आपण. पण साठी म्हटलं की चतुर्थी विभक्ती ओळखायची एक पद्धत. ठीक आहे. किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये सुद्धा काय येतं, ला येतं. सीता हनुमंताला कंठातील हार देते. देण्याची क्रिया असल्यामुळे झाली चतुर्थी. किंवा लाल, हे तुम्हाला समजणार नाहीये आज. ओके, तुम्ही असं नका समजून की आज काय चाललंय, तुम्हाला समजणारच नाहीये. पण एकदा तुमच्या मनावरती संस्कार होतील, हे कारक काय असतं, हे त्यांचे अर्थ काय मराठीत, हे विभक्त्या कशा लावल्यात, ते सगळं समजण्यासाठी बघा. सीता हनुमंताला, पुढे आहे पासून. हम्म. राम गावापासून मंदिराकडे जातो. पासून वेगळा झाला म्हणजे त्या ठिकाणी पंचमी आहे. कधी कधी ऊन पण म्हणतात किंवा तून, गावाहून. ठीक आहे. किंवा तून पण असं येतं शेवटी शेवटी. काळजी करू नका, समजणार नाही तुम्हाला जास्त, पण माझं काम आहे एकदा संस्कार करायचं. पासून, गावाहून आला म्हणजे गाव, आणि त्याच्यामध्ये काय झालं, आकाशातून पडला. ऊन, हून, तून असं लागत असतं त्याला. ज्यांना अधिक माहिती पाहिजे त्यांच्यासाठी मी एक फोटो पाठवेल ज्याच्यामध्ये सगळे संबंध सांगायसाठी आपण काय म्हणतो, चा. रामाचा भक्त, रामाची पत्नी, चाचीची, रामाचे सेवक. जिथे जिथे चा लागतो त्या ठिकाणी षष्ठी विभक्ती आहे, त्याला आपण संबंध म्हणतो. आणि आहे आत, एक किंवा मध्ये. ह्याच्यावरती आपण जास्त जोर नाही देणार आहे, हे फक्त नावासाठी आपण लिहून घेतलेले. आत किंवा मध्ये. मग मी शरीरामध्ये राहतो. शरीर आणि त्याला लागला मध्ये, म्हणून शरीराची कुठली विभक्ती होणार, सप्तमी. किंवा त्याला आपण काय म्हणणार, अधिकरण. एवढंच. हे नाही समजलं, नो प्रॉब्लेम. हे प्रथमा, द्वितीया, तृतीया विभक्ती असतात आणि त्यांचे काय अर्थ आहे. आणि प्रथमा विभक्ती सारखंच एक आहे संबोधन. म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखाद्याला बोलवायचं असेल किंवा कोणाला उद्देशून काहीतरी बोलायचं असेल आपल्याला, हे सेवका इकडे ये, त्यावेळी आपण वापरणार संबोधन. याला काही अष्टमी विभक्ती असं म्हणत नाही, पण या टेबलमध्ये हे येतं म्हणून या पुस्तकात सुद्धा काय म्हटलंय, 8 विभक्ती या कारक आहे. पण खरे कारक किती आहेत तुम्हाला माहितीये, 6. संबंध कारक का नाही, हेही तुम्हाला माहिती. मग ह्याला काय अष्टमी म्हणत नाही, पण आता आपण म्हणूया अष्टमी. आणि त्यासाठी काय म्हणतात, अरे, असं असतं. अरे सेवका इकडे ये. मराठीमध्ये जिथे जिथे अरे लागेल त्या ठिकाणी आपण संबोधन विभक्ती करणार आहे. हा आहे कारकाचा महत्वाचा विषय, जो ह्यांनी या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे. आणि आपण लहान असताना जर तुम्हाला हिंदी असेल तर कर्ता ने, कर्म को, कर्ण से, हे आपण सगळं पाठ केलेलं होतं. आमच्याकडे दे राहिला. हा ठीक आहे. हा, तर हे सगळं आपण पाठ केलेलं होतं. तर इथे आपण थांबूया. लगेच जॉईन करा. आपण काही अव्यय पद आहेत ते बघूया. एक छोटासा नियम बघायचा आहे आणि मग वाक्य सोडवायला तुम्ही मोकळे. याच्याबद्दल काय शंका असतील, मीटिंग चालू होण्याच्या आधी तुम्ही विचारू शकता, म्हणजे रेकॉर्ड होण्याच्या आधी. मला वाटतंय एवढं थोडीशी तुम्हाला आयडिया आलेली आहे. हे तुम्हाला नक्कीच समजणार नाहीये जोपर्यंत मी तुम्हाला उदाहरणं देत नाही. उदाहरण देऊन विस्तार करत नाही. एवढ्यावरती आपण समाधान मानून पुढे चालूया. यांनी तर तेवढं पण नाही सांगितलं, फक्त कर्ताने, कर्म को असं देऊन थांबलेत. लगेच जॉईन व्हा तुम्ही. लगेच.